पुण्याच्या बिग वन परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येते, ज्यामध्ये एका 21 वर्षीय तरुणीचं अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय। दरम्यान ही घटना काल दुपारी 3:30च्या सुमारास घडली। त्यानंतर परिसरामध्ये मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालंय। या प्रकरणानंतर आता पोलिसांनी देखील अधिक तपास सुरू केलाय। 21 वर्षांची तरुणी तिच्या आई आणि भावासोबत लग्नाच्या खरेदीसाठी गेली होती आणि तिथून परत येत असताना अचानक 2 तरुणांनी तिचा रस्ता अडवला आणि तिचं जबरदस्तीने अपहरण केल्याचा हा प्रकार समोर आलाय। अपहरणकर्त्यांनी तिच्या आईच्या आणि भावाच्या डोळ्यामध्ये लाल मिरचीची पूड फेकली, त्यामुळे त्या दोघांनाही यासाठी विरोध करण्याची संधीच मिळाली नाही। ही घटना पुणे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर घडली आणि त्यानंतर परिसरामध्ये मोठी खळबळ आली आहे। पोलिसांनी या प्रकरणात बिग वन पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा देखील नोंदवलाय। या घटनेनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय, ज्यामध्ये ही तरुणी स्वतः तिने याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान मी माझ्या इच्छेने हे कृत्य केलं असल्याचं या मुलीने म्हटलंय। मला कोणीही जबरदस्ती केली नाही असं विधान या मुलीने केलंय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। एका बाजूला तिचं अपहरण झाल्याचा प्रकार आणि त्यानंतर तिने दिलेलं हे विधान, त्यामुळे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्यात। काहींनी यावर संताप देखील व्यक्त केलाय, तर काहींनी यामध्ये प्रेमसंबंध असल्याचा देखील म्हटलं गेलाय। त्यामुळे या प्रकरणावर आता राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि सोबतच यावर आता पोलिसांनी देखील अधिक तपास सुरू केल्याचं पाहायला मिळेल।